सगळी येतील. मावशीने सांगितलंय सगळ्यांनी लग्नाला. ही माझी आजी आहे. कोण मिनवा लागली नाही ही मीच. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आत्ता वाजले दुपारचा 1 वाजलाय आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करते. तर मी मम्मीला घेऊन मामाकडे चाललंय, म्हणजे माझ्या मम्मीची आई आहे ना तिच्याकडे. तर मी आता मम्मीला घेऊन मामाकडे चालले आणि तिथून आम्ही शीतला देवीला जाऊया. तर आजचा ब्लॉग थोडा काहीतरी वेगळा होणार आहे. तर बघूयात, आता मी रेडी वगैरे झाले आणि आता निघते. तर बघूयात पुढे आजचा ब्लॉग कसा होते, कंटिन्यू करूया गाईज. सो मी आता निघाली आहे आणि हेल्मेट घातलं आणि मास्क घातलंय, कारण धूल आणि ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे. सो आता मी ड्राईव्ह करते. हे बघा इकडे मम्मी पण रेडी झाले आणि आम्ही दोघी स्कूटीवर चाललोय. सो मी आता ड्राईव्ह करते, तुम्हाला डायरेक्ट तिकडे पोहोचल्यावर दाखवते. गाईस, सो फायनली मामाकडे पोचले. हे बघा 2 वाजलेत आणि आता मी पोचलोय. मम्मी पुढे गेली तर मी आता तुम्हाला दाखवते. सो आम्ही 1ला निघालो होतो, आता 2 वाजले. सो फायनली पोचलो. तर आता इथून आजीला घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढे शीतला देवीला जायचं. तर बघूयात पुढे ब्लॉग कंटिन्यू करूयात. गाईस, सो फायनली मामाकडे पोचले. हे बघा आणि हा आहे माझ्या मामाचा घर. ही माझी मावशी. अरे कोणला सांगतात व्हिडिओ मध्ये. मावशी बोलते कोणला सांगते. बघ व्हिडिओ मध्ये, बघ बघ दिसतस तू व्हिडिओ मध्ये. आणि हा घर आजीचा. चला आजीला भेटूया आता जाऊन. आता आपण माझ्या आजीला भेटूया. आई इकडे ये. भेट. ही बघा, ही माझी आजी आहे. आई काय बोलशील? व्हिडिओ मध्ये दिसतस तू. मी दिसते पण कोण मिनवा लागली नाही. ही मीच साक्षी बोलतय. साक्षी सांगताय तिच्या मैत्रिणी ना. मैत्रिणी मी आजीकडे आलो म्हणून. गाईज आजीने मला ओळखलीच नाही, कारण ना मी इकडे येतच नाही. खूप वर्षानंतर आली असेल, मी येत नाही अजिबात. सो आता आजीची थोडी एज झाले ना, तर आजीने ओळखलं नाही शायद मला. आणि वेगळी पण दिसते. आजी बोलते ही कोण आहे बोलते व्हिडिओमध्ये बघून. तर हे बघा आजी मस्त ठिकाणी राहते. हे बघा इथे मस्त आजीचं घर आहे आणि पाठी ना डोंगर आहे. किती छान ना. माझा विचार आहे की सर्व बहीण भाऊ आम्ही इथे येऊ आजीकडे राहायला. तर बघूयात, करू एक ब्लॉग आपण तो पण. तर आता जरा मावशीसोबत बोलते आणि तुम्हाला दाखवते. बघूयात पुढे ब्लॉग मग कंटिन्यू करेल. गाईज किती मस्त ठिकाणी राहते ना आजी, डोंगरामध्ये. ऊन आहे खूप. गाईज इथे ना मॅव पण आहे बघा, पण ती येत नाही माझ्याकडे. मॅव ये नाही येत. इकडे मागे ना आजीने खूप सारी भाजी पण लावली आहे. ही बघा. आणि हे बघा इथं वांग्याच्या झाडावर वांगा पण आलाय. मला ना अशी ऑर्गॅनिक भाजी खूप आवडते म्हणून दाखवते तुम्हाला. आणि खूप आजीने भाजी लावलंय. हे बघा आलूवडीची पानं वगैरे आहेत. खूप काय काय आहे. आई लागेल डोक्याला. आणि इकडे ना हा पाटी पूर्ण डोंगरच आहे, पूर्ण डोंगर आहे. आणि आंब्याची वगैरे झाडे आहेत. मस्त ठिकाणी राहते ना, एकदम शांत. डोंगर बाजूला घर, नाहीतर आपली घरं किती आजूबाजूला पूर्ण घरं. इथे बघा साईडला ना जास्त काही घरं पण नाहीत, काय नाही, एकदम शांत घर आहे. मी एकदा आजीकडे राहायला येईन आणि तेव्हा तुम्हाला पूर्ण आजीचं घर एक्सप्लोअर करून दाखवेन. अजून जेव्हा मी लहानपणी इथे राहायला यायची तेव्हा मी काय करायची, कुठे कुठे फिरायची, ते कुठे जायची, मावशीचं घर वगैरे सर्व दाखवेन तुम्हाला. आत्ता ॲक्च्युली आम्हाला लेट होतो आहे
म्हणून आता मी जास्त काही दाखवत नाही तुम्हाला. आता आम्ही डायरेक्ट आजी रेडी झालं आहे. सो आता आम्ही डायरेक्ट निघतो आहे आणि जातो आहे शीतला देवीला, कारण आजीला तिकडे जायचं आहे म्हणून आम्ही आलो आहे आजीला घ्यायला. सो बघूयात पुढे आता ब्लॉग कंटिन्यू करूयात. गाईज तुम्ही लवकर कमेंट करून सांगा कोणाकोणाला आजीचं घर पूर्ण बघायचं आहे आणि मी लहानपणी काय काय करायचे ते सुद्धा बघायचं आहे. लवकर कमेंट करून सांगा. पिशवी द्यायची घालते. गाईस निघालो आम्ही आता. आजी, मी आणि मम्मी आम्ही तिघी चाललोय आणि मावशी पण इथे आलेली आजीकडे. तर मावशी आता घरी चालले तिच्या. हसते मावशी. आणि मावशीकडे लग्न आहे तर तिच्या घरी आपण, तिचा घर आपल्याला ब्लॉगमध्ये दिसेल जेव्हा लग्नाला जाऊ आपण तेव्हा. तिचा घर तर एकदम भारी, एकदम डोंगरामध्ये राहतं गाईस. ती पूर्ण तिच्या घरी तर जाताना चढताना तर हालत खराब होते. तर तिच्याकडे पण जाऊ. कधी आहे लग्न ग? लग्न कधी आहे सांग? एप्रिलला आहे. सांग सगळ्यांनी लग्नाला सांग. हा, सगळ्यांनी लग्नाला यायचं, सगळी येतील. मावशीने सांगितलंय सगळ्यांनी लग्नाला. तर आता मावशी पण चालली घरी आणि आम्ही पण चाललोय. तर हे बघा आजी, मी आणि मम्मी पुढे आहे. सगळ्याला घेऊन ये लग्नाला. सगळ्यांनी गाईज लग्नाला आहे असं मावशी सांगते पाठवून. सांग परत एकदा तारीख. एप्रिलची 3-4 तारीख. ऐकलं? हा, सगळ्याही लग्नाला यायचं. हा, मावशीने आमंत्रण दिलंय. अजून आम्हाला पण आमंत्रण नाही आलंय, पण त्याच्या आधी तुम्हाला आमंत्रण दिलं मावशीने. आणि इथे मी गाडी लावले. तर आता चाललो आम्ही. चला, काय बोलतेस? पत्रिका पाठवू ना आपण त्यांना. हा गाईज, पत्रिका दाखवू आम्ही तुम्हाला. पत्रिका दाखवू. ओके चला, आता मी गाडी चालवते. सो तुम्हाला आता तिकडे शीतला देवीला भेटल्यावर दाखवते, कारण की आता ट्रिपल सीट चाललं ना तर शूट करणं पॉसिबल नाही. सो चल. हे बघा मम्मीने चेंज केलं. पकड. गाईस हे बघा 4 वाजलेत आणि फायनली आता इथे पोचलोय. तर आता मंदिरात जाते, दर्शन घेते, नंतर तुम्हाला मंदिर दाखवते. चला जाऊया. गाईज हा इथे ना कुंड आहे, त्याच्यामध्ये स्नान करतात किंवा पाय धुतात. असती हो. आळ्याचे आहेत ना, आळ्याची ती 2 खबऱ्याची पाहिजे. घे, कोणती पण घे. ह्या कशा आहेत? 5 रुपये. घेऊ बघ. गाईस आता 4:30 वाजलेत आणि दर्शन वगैरे छान करून झालंय. तर आता रिटर्न आम्ही घरी चाललोय. दर्शन वगैरे छान करून झालंय तर आता आम्ही रिटर्न घरी चाललोय. आई कसं वाटते?
मेन आईला दर्शन करायचं होतं म्हणून आईला घेऊन आलं होतं. तर आता 4:30 वाजलेत, उशीर झालाय. तर आता डायरेक्ट मला मी घरी जाऊन भेटते गाईस. आणि इथे ना आजीला तिची जुनी मैत्रीण भेटले, तर त्यांचे आता सध्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत. गाईस, तर आता आम्ही घरी चाललेलो. तर रस्त्यात हा गणपतीचा मंदिर दिसला ना, तर इथे थांबलोय. म्हणजे हा गाव इतका सुंदर आहे ना, इथे 2-2 मिनिटावर मंदिर आहेत. खूप छान गाव आहेत. नित्यम त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मपुत्रं देवाने आशीर्वाद दिला. गणपतीचं पण दर्शन करून झालं. तर आता फायनली घरी चाललं. आणि हे बघा, तिथे मी मगाशी बोलली ना कुंड, तर हे बघा इथे पण कुंड आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. हा बघा, इथे पण कुंड आहे. कुठे आहे? हा, कासव आहे तिथे. इथे मंदिराचं थोडं काम चालू आहे. गाईस, आता फायनली घरी चाललोय. चल जायचं. गाईस, सो फायनली मी घरी पोचले आणि आता वाजले आहेत 6 वाजलेले आहेत. सो दुपारी 1 वाजता मी घरातून गेली होती. तर आता फायनली घरी पोचले आणि आता मी फ्रेश वगैरे होऊन घेते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. ओके, बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तर आत्ता वाजलेत सकाळचे दुपारचे. अरे तो समोर माणूस बघतच उभा राहिलाय. असं बघ नाही, त्याच्याकडे बघते बोलते. सो मी पूर्ण 5 तास ड्राईव्ह केला आणि हात वगैरे खूप पेन करते. बट इट्स ओके. खूप छान दर्शन वगैरे झाला.